हे कृष्णाकाठ परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। कृष्णा नदीची पातळी आता ओसरू लागली आहे। रात्रीपासून पातळीमध्ये 8 इंचांची घट झालेली आहे। तर कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग आणि नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा ओसरलेला जोर यामुळे आता पातळी ओसरू लागलेली आहे। यामुळे कृष्णा काठावर घोंगावणारं महापुराचं संकट हे तुर्तास टळलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आसिफ, आता कृष्णाकाठ परिसरातलं पाणी खरं तर किंवा नदीची पातळी ओसरू लागली असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, आपण म्हणता तसं बरोबर आहे, कारण काल जी पातळी होती 43 फूट 6 इंच ती पाणी पातळी होती, ती हळूहळू का उतरायला, कारण का कोयना धरणातून विसर्ग कमी केलाय आणि वारणा धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करून फक्त वीजगृहातनं विसर्ग सुरू आहे। आपण सध्या कृष्णेच्या तीरावर न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की कृष्णेचं जे काल पात्र होतं ते तसंच आहे। काल ही सकाळी पातळी 43 फूट ऊन घेतली, पण दुपारनंतर ही 43 फूट 6 इंचावर गेली आणि कमीत कमी 6 ते 7 तास ती स्थिर राहिली आणि त्यानंतर हळूहळू उतरते, कारण का कोयना धरणातून जो विसर्ग होता तो पूर्णपणे कमी करण्यात आला आणि चांदोल धरणातून हा जो विसर्ग होता तो पूर्णपणे बंद करून फक्त वीजगृहातून विसर्ग करण्यात आला। आपण सध्या आहोत इथं कृष्णा तीरावर आणि महापालिका कर्मचारी हे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे, कारण महापालिका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे आणि जर का जसं जसं पाणी ओसरू लागेल तसं तसं महापालिका प्रशासन योग्य ती खबरदारी की आरोग्याचे जो प्रश्न आहे त्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे। परंतु काही लोकांना दिलासा मिळाला आहे, अजून पाणी कमी होणार हे हळूहळू होणार आहे, त्यामुळे जे काय नुकसान झालं हे थोड्या वेळात कळेल। प्राजक्ता, ठीक आहे आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं पंढरपूरला पुराचा तडाखा बसलेला आहे। गोपाळपूरचा पूल हा पाण्याखाली गेलाय, तर पुरामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली असून सांगोला रोडवरून कासेगाव मार्गे मंगळवेढा वाहतूक सुरू आहे। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि घाटाच्या पहिल्या पायरीला पुराचं पाणी लागलेलं आहे। पंढरपुरातली ही दृश्य, पंढरपूरला पुराचा तडाखा बसला होता आणि त्यामुळे पंढरपूर ते मंगळवेढा वाहतूक ही विस्कळीत झाली। तिकडे नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा हा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय। गोदेच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय। गोदापात्रातील उंच काठावरून वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळतंय। सोमेश्वर धबधब्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही विहंगम दृश्य पाहूया।